सोलापुरातील बहुचर्चित रश्मी अग्रहार खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। पती डॉक्टर प्रसन्न अग्रहार यानंच रश्मी अग्रहारचा खून केलाय। अनैतिक संबंधाच्या आड येत असल्यानं प्रसन्न अग्रहारनं आपली मैत्रीण मेघा रॉय चौधरी हिच्या मदतीनं रश्मीची हत्या केली आहे। 9 जुलै 2015 रोजी ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी डॉक्टर प्रसन्न तसंच मेघा चौधरीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या दोघांसह गंगामय्या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर एस प्रभाकर, डॉक्टर भाऊसाहेब गायकवाड, डॉक्टर अमित कुलकर्णी या अन्य 3 डॉक्टरांवरही खुनाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संजय पवार आपल्याबरोबर आहे। संजय, आपण बघतोय कशा तऱ्हेनं हा खुनाचा उलगडा झाला आणि महत्त्वाचं म्हणजे 3 डॉक्टर देखील मदत करत होते। काय सांगाल एकूणच या प्रकरणाविषयी? नक्कीच हे सोलापूरमध्ये मोठी घटना घडली असं म्हणावं लागेल, कारण का हे हाय प्रॉपर डॉक्टर आहेत सगळे, हे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांची। आणि विशेष करून डॉक्टर प्रसन्न आणि 9 जुलैला काटा काढला, हे सगळा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रभाकर नावासारखा एक न्यूरोसर्जन प्रसिद्ध डॉक्टर त्याच्याकडून घडावा, हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेला। एकंदरीत ही घटना सोलापूरला लाजिरवाणी घटना म्हणावीच लागेल, कारण का एका चांगल्या डॉक्टरचा, एक महिला डॉक्टरचा याच्यामध्ये खून करण्यात आलेला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। डॉक्टर प्रसन्न आणि सगळे डॉक्टर सध्या फरार आहेत। पोलिसांनी त्यासाठी 5 पथकं सुद्धा तयार केलेली आहेत। अद्याप डॉक्टर त्यांच्या हाती लागलेले नाहीत। मृदुला, धन्यवाद संजय, माहिती दिल्याबद्दल। आपले प्रतिनिधी संजय पवार सोलापूरहून आपल्याला माहिती देत होते। ते एकूणच आपण बघतोय रश्मी अग्रहार खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालेला आहे। डॉक्टर पतीनंच या रश्मीची हत्या केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।